शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे। मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीमध्ये पक्षाचा गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल। भाजपची नेता निवडीसाठी उद्या बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्व आमदार आज आणि उद्यामध्ये मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। भाजप विधिमंडळ गटाची उद्या दुपारी बैठक होईल, त्यानंतर सरकार स्थापनेला गती येणार असल्याचं कळतंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज देवदर्शन करणार आहेत। अंतरवाली सराटीमधून जरांगे आपल्या देवदर्शनाला सुरुवात करतील। जरांगे पाटील हे आज तुळजापूर आणि पंढरपूरच्या दौऱ्यावर असतील। दरम्यान जरांगे हे तुळजाभवानी आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत। महायुतीच्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये संध्याकाळी 5 वाजता हा समारंभ पार पडणार आहे। यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। आझाद मैदानामध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलंय। देवेंद्र फडणवीस पुणे इथल्या एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना झी 24 तासनं प्रश्न विचारले। मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता स्थापन कधी करणार या संदर्भातले प्रश्न विचारले असता त्यांनी लवकरच समजेल असं उत्तर दिलं। त्याचबरोबर त्यांनी 5 डिसेंबरला शपथविधी होणार का असा प्रश्न सुद्धा विचारला असता त्यांनी उत्तर देण्यात आलं। फक्त कधी आणि कोण महायुती सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। भाजपला सर्वाधिक 25 मंत्रिपदं मिळणार असल्याचं कळतंय। शिवसेनेला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती अमित शहा यांनी सांगितल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। तसंच शिंदे ज्या ठिकाणी भूमिका घेणार त्याला आम्ही समर्थन करणार असंही त्यांनी म्हटलंय। आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधलाय। निकाल लागून 8 दिवस उलटले मात्र सरकार बनलेलं नाही। राज्याचा खोळंबा होतोय मात्र महायुतीला याचं काहीही देणं घेणं नाही, हे दुर्दैवी आहे अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे। निवडणूक आयोगानं हेराफेरी केली असून त्याचं उत्तर द्यावं लागेल अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। रात्री 12 वाजेपर्यंत 76 लाख मतं कशी वाढली, दुसऱ्या दिवशी 3 वाजता 9,99,000 मतं कशी वाढली हे आम्ही निवडणूक आयोगाला विचारणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या पद्धतीनं मागच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद होतं तोच फॉर्म्युला लागू असायला हवा अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे। या संदर्भात आमचे वरिष्ठ निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं। शिवसेनेच्या नेत्यांकडून गृहमंत्रीपदाची मागणी करण्यात येते। भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली, तर ज्याला उपमुख्यमंत्रीपद त्याच्याकडे गृह खातं हे सूत्र नेहमी बघायला मिळालंय, त्यानुसार निर्णय व्हायला हरकत नसल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे। ईव्हीएम बाबतीमध्ये शरद पवार यांनी घेतलेल्या आक्षेपावर उदय सामंत यांनी टोला लगावलाय। तुम्हाला ईव्हीएमची तपासणी करायची आहे तर करा, अमेरिकेतून शास्त्रज्ञ आणून ही मशीन तपासा असं उदय सामंत यांनी टोला लगावताना म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पैशाचा वापर झाला असेल तर हा मतदारांवर घेतलेला आक्षेप आहे असंही सामंत म्हणाले। सोलापूरच्या मार्कवडावाडी इथल्या नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ईव्हीएम प्रक्रियेवर शंका व्यक्त केल्यामुळे मतपत्रिका वापर करण्याचं त्यांनी ठरवलंय, मात्र भाजपच्या समर्थकांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वास्तव्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव इथल्या सावरकरांच्या निवासस्थानी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी भेट दिली। यावेळी त्या ठिकाणी असलेल्या वस्तू संदर्भातील माहिती त्यांनी घेतली। अक्कलकोट विधानसभा निवडणुकीमध्ये गैरहजर राहणाऱ्या 61 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, मात्र प्रशासनाला कोणतीही सूचना न देता हे कर्मचारी गैरहजर राहिले।
पुणे महापालिका शहरातील सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याची माहिती मिळते. त्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. शहरातील 80 पुतळे हे अधिकृत असून त्यातील 24 पुतळे हे 40 ते 45 वर्ष जुने आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये देशामध्ये तब्बल 1,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केलेला आहे. हा भारतीय विमान क्षेत्रातील प्रवासी संख्येचा आजवरचा उच्चांक आहे. 1 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान देशामध्ये एकूण 91,728 विमान फेऱ्या झालेल्या आहेत. वीज बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर वीज बिलाची रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. समुद्राच्या अहोटीमुळे उरणमधील मोरा बंदर ते भाऊचा धक्का अशी बोटसेवा दुपारच्या वेळेस बंद राहील. 4 डिसेंबरपर्यंत दुपारच्या दरम्यान लॉन्च फेऱ्या रद्द राहतील. सायंकाळी मात्र ही सेवा सुरू राहील. मोरा बंदरावर गाळ साचल्यामुळे सेवा रद्द करावी लागते. मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून जमीन मालकाला वंचित ठेवता येणार नाही असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. नवी मुंबई शहर वसवण्याच्या प्रकल्पासाठी सिडकोनं अशोक आणि अतुल पुराणे यांची जमीन घेतली होती. या प्रकरणी त्यांना उर्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 75,000 किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती ही होणार आहे. केंद्र सरकारच्या अनुदानातून सौर छतांद्वारे जिल्ह्यातील 3,151 घरगुती वीज ग्राहकांनी 11,300 किलोवॅट क्षमतेचं सौर छत निर्मिती यंत्रणा बसवलेली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलावामध्ये लवकरच लाईट इफेक्टसह म्युझिक फाउंटन उभारलं जाणार आहे. यासाठी राज्य शासनानं 5 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचं मरीन ड्राईव्ह असणाऱ्या रंकाळा तलावाचं सौंदर्य अधिकच खुलणार आहे. आजपासून 5 डिसेंबरपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे भिवंडीमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये 10% कपात होणार आहे. पीसीएसला इथल्या न्यू मॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालेला आहे. याची दुरुस्ती सुरू केली असून याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असेल. तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार मेगा ब्लॉक घेतला जाईल. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असेल. मात्र पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. पश्चिम रेल्वेवर 10 विशेष गाड्या धावणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाडे तत्वावर हे सुपरफास्ट स्पेशल ट्रेन्स या धावणार आहेत. तर मुंबई उधना दरम्यान परतीच्या गाडीची मुदतही 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. निवडक प्रमुख स्थानकांदरम्यान फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वेच्या विविध विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी एकूण 11,40,931 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. तर 6,99,416 उमेदवार गैरहजर होते. भरती मोहिमेमध्ये सहाय्यक लोको पायलट, स्टेशन मास्तर, ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ अभियंता यांसारख्या पदांचा समावेश होता. पुण्यामध्ये पीएमपीएमएलए बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 10 महिन्यांमध्ये 15,000 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आलेत. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना 50 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतोय. सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. नियम मोडणाऱ्या चालकांना 1,200 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत प्रवाशांच्या तक्रारीनुसार 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात झिका रुग्णांची संख्या 140 वर पोहोचलेली आहे. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातले असून तिथली रुग्णसंख्या 109 वर गेलेली आहे. त्या खालोखाल अहिल्यानगरमध्ये 11 रुग्ण, पुणे ग्रामीणमध्ये 10 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्ण आढळून आले. सांगली, मिरज, कोल्हापूर, दादर आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा प्रत्येकी झिकाचा 1 रुग्ण आढळून आलाय.
मुंबईमध्ये दरवर्षी HIV रुग्णांमध्ये वाढ होते. HIV बाधित नवीन रुग्ण त्यामध्ये 75% रुग्ण हे 15 ते 49 वयोगटातले आहेत. दरम्यान सध्याच्या घडीला मुंबईमध्ये 40,658 HIV बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरायला 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पसरलेली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अक्षरशः नुकसान झालेलं आहे. थंडी गायब झालेली होती. त्या तुलनेमध्ये यावर्षी जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये नोव्हेंबरमध्येच मोठी घट झाली आहे. मुंबईमध्ये गारठा वाढल्यामुळे विजेच्या मागणीमध्ये घट झालेली आहे. विजेच्या दैनंदिन मागणीमध्ये 2500 मेगावॅट पर्यंत घट झाली आहे. गारठा वाढल्यामुळे AC, पंखे आणि कूलरसाठी विजेचा होणारा वापर कमी झालाय. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकचा पारा 8.9 अंश सेल्सिअसवर घसरल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. थंडगार वाऱ्यामुळे दिवसाही वातावरणात थंडी जाणवते. बदलापूरमध्ये शनिवारी 11.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. यंदाच्या मोसमातील महामुंबई परिसरातील आतापर्यंतचं हे सर्वात कमी तापमान आहे आणि त्या पाठोपाठ कर्जतमध्ये 11.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय. अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या थंडीची लाट पसरलेली आहे आणि त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा वाढलेला आहे. सध्या अमरावती जिल्ह्याचा पारा 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे. विदर्भाचं नंदनवन असलेल्या मेळघाटमध्ये 8 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत पारा खाली घसरलाय. दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट पसरलेली आहे. सकाळी वाढलेल्या दाट धुक्यामध्ये प्रसिद्ध ताजमहल हरवल्याचं पाहायला मिळतंय. धुक्यामुळे ताजमहलचं सौंदर्य आणखीनच खुलून गेलंय. पोलीस कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून 28वी लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्यातील विविध शाखा आणि पोलीस ठाण्याला कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. नागपूरमध्ये दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला तूर्तास हेल्मेट सक्ती नको अशी मागणी भाजप युवा मोर्चानं केलेली आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्तांना निवेदन सुद्धा देण्यात आलंय. शहरातील इतर वाहतूक समस्या पोलिसांनी सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.